राज्यात नगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या असून 2 डिसेंबर रोजी अंबडचे मतदान झाले। ईएम मशीन अंबड तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या। या स्ट्रॉंग रूमला 3 स्तरावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पहिल्या स्तरावर एसआरपीएफ, दुसरा बंदोबस्त हा पोलीस हेडक्वार्टरचा आहे, तर तिसरा बंदोबस्त अंबड पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा बंदोबस्त आहे। स्ट्रॉंग रूमला सीसीटीव्ही कॅमेरेचे संरक्षण असून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी सांगितले आहे। सर, आता स्ट्रॉंग रूम कशा पद्धतीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, काय सांगा? जे नगर परिषद अंबडची जे निवडणूक झाली त्या स्ट्रॉंग रूमसाठी आपण 3 स्तरावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पहिल्या स्तरावर आहे एसआरपीएफचे सेक्शन आहेत पहिल्या स्तरावर, दुसऱ्या स्तरावर आहे पोलीस हेडक्वार्टरचा जो बंदोबस्त आहे ते आहे, आणि तिसऱ्या स्तरावर प्रॉपर अंबड पोलीस आणि उपविभागातील जो बंदोबस्त आहे तो तिसऱ्या स्तरावर बंदोबस्त आहे। त्याचप्रमाणे स्ट्रॉंग रूमला सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं संरक्षण आहे, आणि सर्व जो आहे स्ट्रॉंग रूमच्या अवतीभोवती पूर्ण हा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे।